श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं, आपण मनाचा विचार करीत होतो। अगोदरच्या श्लोकात श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत, मन हे आपला मित्र आहे आणि शत्रू पण आहे। मग मित्र केव्हा होता? जर या मनाला निर्विषय केलात, मनाला जिंकलात, तर हे मन आपला मित्र होतं आणि मोक्षाला कारण ठरू शकतं। तसंच हे मन आपला शत्रू होतं, बंधनाला कारण होतं। केव्हा? जर ह्या मनाने विषयाबरोबर संग केला, विषयाची मैत्री केली आणि मनावर जर ताबा नसेल, तर हे मन आपला शत्रू होतं। आता हे मन बंधनात कसं पडतं हे आता आपण पाहू। ज्ञानेश्वर महाराज काय सांगत आहेत पहा। हे मन बंधन कसं निर्माण करतं? जैसे ते शुकाचेनी अंग भारे, नळिका भुवनली एरी मोहरे, तेने उडावे परी न पुरे मनशंका। इथं काय करतात सांगतात, शुक म्हणजे राघू म्हणतो बघा आपण, त्या पारवा राघूचं उदाहरण देत आहेत। राघू काय करतो, कित्येक जण जे पाशीपारधी असतात ते हे राघूला म्हणजे शुकाला पकडण्यासाठी काय करतात, एक लांब दोरी बांधतात आणि त्या दोरीच्या मध्ये एक नळी ठेवतात आणि इकडे इकडे असा बांधली जाते आणि त्या नळीला एखादी मिरची, लाल मिरची बांधलेली असते। पोपटाला, राघूला मिरची फार प्रिय असते, लाल मिरची फार प्रिय असते। मग तो पोपट काय करतो, त्या नळीवर येऊन बसतो आणि बसल्यानंतर खाली जी बांधलेली असते जी मिरची, तिला खाण्याचा प्रयत्न करतो। मग ते काय होतं, असं खाली ज्यावेळेस मान करतो त्यावेळेस ती नळी फिरते। नळी फिरल्यानंतर त्याला काय वाटतं, आपण आता पडणार, म्हणून तो नळीला घट्ट दाबून धरतो। नळीला काय करतो, घट्ट दाबून, नळी सोडतच नाही। मग पाशीपारधे येऊन त्या पोपटाला पकडतात। पोपटाला काय वाटतं, त्या शुकाला काय वाटतं की आता त्याला उडता येतं। जरी त्याने नळी सोडली पायातून तरीसुद्धा तो उडू शकतो, परंतु त्याला काय वाटतं की ह्या नळीनं मला पकडलेलं आहे, म्हणून तो घट्ट पकडतो, त्या नळीला घट्ट धरून पकडतो। तशा प्रकारे जैसे ते शुकाचेनी अंग भारे, नळिका भुवनली एरी मोहरे। मग नळी काय करते, फिरते। ती फिरल्यानंतर तेने उडावे परी न पुरे मनशंका। त्याला शंका, मनात शंका येते, आपण उडू शकत नाही म्हणून, आणि मग तो त्या नळीला घट्ट धरून पकडतो। अशा प्रकारचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात। आता इथं त्या नळीनं काही पोपटाला बांधून ठेवलेलं नाही, फक्त पोपटानंच नळीला बांधून ठेवलेलं आहे। आता मी पडणार असं म्हणून तो त्या नळीला पकडतो। जरी त्याला उडायला येत असलं पोपटाला, तरीसुद्धा तो विसरून जातो आणि त्या नळीला घट्ट पकडतो। तशाच प्रकारे मनुष्य जो आहे हा मनुष्य विषयाला पकडून ठेवतो। तिच्यामध्ये, मनुष्याच्या मध्ये ताकद आहे की विषयापासून दूर जायची, विषयाला सोडायची त्यामध्ये ताकद आहे। जसं पोपटाला ताकद आहे उडायची, परंतु तो उडत नाही, तो विसरून जातो। तशा प्रकारे मनुष्य जो आहे तिच्यामध्ये शक्ती आहे, मनुष्यामध्ये इच्छा आहे, शक्ती आहे की मनुष्य विषयापासून दूर जाऊ शकतो, परंतु मनुष्य जात नाही। पोपटासारखं त्या नळीला जसा पकडून ठेवतो तसा मनुष्य हा ह्या विषयाला पकडून ठेवतो।
आणखी एक उदाहरण दिलं जातं बघा, माकड असतं. मग माकडाला सुद्धा कशा प्रकारे पकडतात? माकडाला जंगलातसुद्धा अशा प्रकारे पकडतात. एक गाडगं घेतात, लहान तोंडाचं गाडगं असतं, आणि माकडाला दाखवायचं, माकड झाडावर असतं, माकडाला दाखवायचं की त्या गाडग्यामध्ये चणे भरत आहोत असं दाखवायचं आणि चणे भरायचं त्या गाडग्यामध्ये. आणि ते गाडगं थोडं पुरून ठेवायचं, म्हणजे निघू नये बाहेर, थोडं जमिनीत पुरून ठेवायचं. अशा प्रकारे चणे भरायचं त्या गाडग्यामध्ये आणि आपण निघून जायचं. मग माकड काय येतं, ते चणे खाण्यासाठी आत येतं, खाली उतरतं. आणि काय करतात, ते त्या गाडग्याचं तोंड लहान असतं, हात जाण्याएवढंच त्याचं तोंड असतं. माकडाचा हात जाण्याएवढं त्याचं तोंड असतं. मग तो हात घालतो आतमध्ये आणि हात घातल्यानंतर चणे मुठ्ठीत धरतो. अशा प्रकारे चणे ज्यावेळेस मुठ्ठीत धरतो आणि काढायचा प्रयत्न करतो. मुठ्ठी भरलेली असते, ते काही त्या लहान तोंडातून गाडग्याच्या निघत नाही. तो प्रयत्न करतो काढायचा, परंतु मुठ्ठीमध्ये चणे असल्यामुळं तो हात काढू शकत नाही. मग ते पाशी पारदे येऊन माकडाला पकडतात. आता इथं काय झालं की माकडानं चणे आपल्या हातात धरले. आता चण्याने माकडाच्या हाताला धरलं का? नाही आहे. मग माकडानंच फक्त त्या चण्याला हातात धरलं आणि तो विसरून गेला. म्हणजे हे हरभरे सोडून द्यायचे, चणे सोडून द्यायचं, तो विसरून गेला. त्याला एक लालच होती चणे खायची, म्हणून तो काय मुठ्ठी काही सोडत नाही आणि तो बंधनात पडला. तशा प्रकारे मनुष्याला माहीत आहे की मी विषय सोडू शकतो, परंतु विषय सोडत नाही. लालच असते, विषय सोडत नाही. आणि अशा प्रकारे मनुष्य विषयामध्ये गुंतलेला असतो. विषयानं आपल्या मनाला पकडलेलं असतं. आपण विषयाला पकडलेलं नसतो. आपण विषयाला म्हणजे उलटं आहे, विषयाने आपणाला पकडलेलं नाही आहे, परंतु आपण विषयाला पकडलेलो आहोत. जसं माकडानं चणे पकडलं, तशा प्रकारे आपण विषयाला पकडलेलं आहे. चण्याने माकडाला पकडलेलं नाही, तशा प्रकारे विषयाने आपल्याला पकडलेले नाही, आपणच विषयाला पकडलेलं आहे. अशा प्रकारे मनुष्याचं मन विषयामध्ये बांधलं जातं. इथं आपली इच्छा असते की त्या विषयापासून दूर व्हावं, परंतु होत नाही. आता आपण एक बघू, आपण एक घर विकत घेतो, एखादी नवीन गाडी विकत घेतो. मग त्यावेळेस काय होतं की त्या गाडीवरती आपलं फार प्रेम असतं. नवीन गाडी असते, त्या गाडीला काही जरी खर्चटलं तर आपल्याला दुःख होतं. आता याच्यामध्ये त्या गाडीनं आपल्याला पकडलं का? गाडीनं आपल्याला पकडलं नाही आहे, आपण त्या गाडीला पकडले. आपण त्या गाडीवरती प्रेम करतो, त्या गाडीच्या मोहात पडलेले आहोत. ती गाडी काय आपली नव्हती. हिच्या अगोदर काय होतं, ती गाडी दुसऱ्याची होती, आपण खरेदी केली आत्ता. मग गाडीनं आपल्याला काही पकडलेलं नाही, आपण गाडीला पकडलेलं आहे. ती गाडी अगोदर दुसऱ्याची होती. तशा प्रकारे विषयानं आपल्याला पकडलेलं नाही, आपण विषयाला पकडलेले आहोत. आता पुढे श्रीकृष्ण महाराज कसं सांगतात, काय सांगतात बघा. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहिताः शीत उष्ण सुख दुःखेषु तया मान अपमानयो. आता योगारूढ झालेल्याचे काही लक्षणं अगोदर सांगितले होते श्रीकृष्ण महाराजांनी. आता आणखीन एक पुढे सांगत आहेत. जो योगारूढ झालेला असतो तो जितात्मना, म्हणजे ज्याने आत्म्याला जिंकलेलं आहे. आत्मा म्हणजे मनाला, इथं आत्मा म्हणजे मन घ्यायचं. ज्याने मनाला जिंकले आहे असा जो योगी असतो, प्रशांतस्य, तो अत्यंत शांत असतो. त्याच्या मनामध्ये चलबल नसते, विकार नसतो, अशांत नसतो, तो अत्यंत शांत असतो. प्रशांतस्य असा शब्द वापरलेला आहे संस्कृतमध्ये. परमात्मा समाहिता, अशा मनुष्याला परमात्मा
जो आहे भेटतो. मग तो का असतो? शीत उष्ण सुख दुःखेषु तया मान अपमान. अशा प्रशांत मनुष्याला काय होतं? शीत आणि उष्ण म्हणजे थंडी आणि गरमी, सुख दुःख तथा मान अपमान हे सारखे असतात. म्हणजे अशा प्रकारचे जे द्वंद्व आहेत, थंडी गरमी आहे आणि सुख दुःख होतं, मान अपमान होतो, अशा योग्याला, ज्याने आपल्या मनाला जिंकलेल्या आहे अशा योग्याला, जो योगारूढ होतो त्याला हे द्वंद्व काही काम करत नाही. म्हणजे तिच्यावरती प्रभाव टाकू शकत नाही. थंडी आली ठीक आहे, गरमी आली ठीक आहे, मान झाला, कीर्ती झाली ठीक आहे, अपकीर्ती झाली ठीक आहे, अपमान झाला ठीक आहे, सुख आलं ठीक आहे, दुःख आलं ठीक आहे. अशा प्रकारे ज्याने मनाला जिंकलेलं आहे, ज्याने इंद्रियाला जिंकलेलं आहे, त्यांना हे सम वाटतात. आता द्वंद्व जे असा आहे, द्वंद्वात तो सम राहतो, त्याला सर्व सारखं वाटतं. दगड, माती, सोने, नाणे, मोती हे सारखेच वाटतात. म्हणजे तिच्यामध्ये असा जो योगी जो असतो, जो वरती पोहोचलेला आहे, योगारूढ झालेला आहे, अशा योग्याला सर्व समान आहे. आणखीन ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू, अशा योगासाठी काय म्हणतात बघू. तया स्व अंतकरण जिता सकळ कामोपशांता. ज्याने स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे, स्व अंतकरण जिता सकळ काम उपशांत, सगळ्या कामाची शांत झाली, सगळे कामना नष्ट झालेले आहेत. परमात्मा परोता दूर नाही. अशा योग्याला परमात्मा हा दूर नाही, तो जवळच आहे. जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. आता काय, सोन्यामध्ये जर खोट असेल तर काय करतात? सोन्याला तापवतात आणि तिच्यातनं खोट काढली जाते. मग काय होतं? सोनं चोख होतं. तशा प्रकारे हा जीव आहे, हा ब्रह्मच आहे. फक्त जे संकल्प विकल्प आणि बाकी जे दोष लागलेले आहेत, ते जर दोष निघाले जीवामधून, ह्या जीवामधून काही दोष निघाले तर जीव ब्रह्मच आहे. तशा प्रकारे सोन्याच्या मधून जे अशुद्ध सोनं जर बाहेर काढलं तापवल्यानं, त्याला गाळल्यानं, तर सोनं शुद्ध राहतं. तशा प्रकारे ह्या जीवापासून जे वाईट गोष्टी आहेत जर काढलं तर जीवच ब्रह्मच आहे. त्याचा संकल्प लोप झालेला आहे, तो ब्रह्मच आहे. हा घटाकारो जैसा निमाल्या तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठ आहे. आता काय होतं? एक गाडगा आहे, त्या गाडग्याला काय केलं? फोडलं. तर त्या गाडग्याला फोडल्यानंतर काय होतं? आतलं जे आकाश आहे, म्हणजे घटाकाश म्हणतो, गाडग्यातलं जे आकाश आहे ते मोठ्या आकाशात मिळून जातं. त्या गाडग्यातल्या आकाशाला जास्त प्रयत्न करावा लागत नाही. न लगे मिळो जाणे आकाशा अनाठ आहे. त्याला काही प्रयत्न करावा लागतो. ते गाडगं फुटलं की आतलं जे आकाश आहे, घटाकाश म्हणतात त्याला, ते मोठ्या आकाशामध्ये मिळून जातं. तशा प्रकारे तैसा देहांकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. तशा प्रकारे हा देहाचा जर अहंकार गेला, मनुष्याचा देहाचा अहंकार गेला, तर समूळ त्याचा नाश झाला, तर तो परमात्माच आहे. जसा घटाकाश म्हणजे आकाश आहे, तसा हा जीवसुद्धा परमात्माचा आहे. केव्हा? देहाचा अहंकार गेला. कारण हा जीव हा परमात्माचा आहे, असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आता शीतोष्णाची आवाहनी, तेत सुख दुःखाची कडसणी, ये नस्माती काही बोलणी मानापमान आहे. मग अशा मनुष्याला, अशा साधकाला शीत उष्ण आहे, सुख दुःख आहे, मान अपमान आहे, याचे काहीच चाड नसते. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज पण सांगत आहेत. आणखीन काय म्हणतात बघा. देखे मगोनी सुटती धारा, त्या न रूपती जैसिया सागरा, तैशी शुभाशुभ योगेश्वरा नव्हती आणे. आता पाऊस पडत आहे, ढगातून धारा गळत आहेत काही.
मग सागराला त्याचं काय वाटतं का हो? म्हणजे पाऊस जर सागरात पडू लागला त्या धाराचा परिणाम काही सागराला होत नाही. तशा प्रकारे शुभ अशुभ अशा ज्या गोष्टी आहेत, अशा प्रकारच्या योगेश्वर जो साधक आहे तिच्यावरती काही परिणाम होत नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. देके सोन्याचे निखळ मेरुयसने ढिसाळ आणि मातीचे ठिगळ सरसेची माने. आता सोन्याचा मेरूचा पर्वत आलेला आहे किंवा एखादा मातीचा ढेकूळ आहे असं त्यांना सारखं समान वाटतं. म्हणजे सोनं पण सारखं आणि माती दगड पण सारखं असं पण ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनगिरत्न चोखडे देखे दगडाची निपाडे निवाडू ऐसा. एखादं रत्न मिळालं, पृथ्वीच्या मोलाचं एवढं रत्न आहे असं रत्न आहे आणि एक दगड आहे. म्हणजे असा जो साधू असतो, असा जो योगी असतो, जो योगारूढ झालेला असतो, त्याला रत्न पण सारखंच आहे, मोती सारखंच आहेत आणि दगड सारखंच आहेत. अशा प्रकारची गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. आता असा जो योगी असतो त्याच्या आणखीन काय लक्षणं सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज. ते काय म्हणतात, त्याला मित्र आणि शत्रू सारखा वाटतो. मित्र पण सारखा आणि शत्रू पण सारखा. आता अशी स्थिती येणं फार उच्च कोटीची आहे की मित्राला पण सारखं मानायचं आणि शत्रूला पण सारखं मानायचं, सज्जनाला पण सारखं मानायचं आणि पाप्याला पण समान मानायचं. आणि गोर आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, ज्ञानी आहे, अडाणी आहे, लहान आहे, थोर आहे, काळा आहे, गोरा आहे, सर्वांना सम मानायचं. अशी स्थिती त्या योग्याची झालेली असते. समलोष्ट आश्म कांचन म्हणजे समलोष्ट आश्म कांचन म्हणजे माती दगड आणि सोने हे त्यांना सारखे असते. स्तुती निंदा पण सारखी असते. आता अशी अवस्था योग्याची झालेली असते. हिच्यामध्ये एक मला गौतम बुद्धाचं उदाहरण आठवतं. गौतम बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य ते दररोज 4-5 ठिकाणी भिक्षा मागायला जायचे. दररोजच्या निर्वहनासाठी जेवढं आपल्याला रोज लागतं तेवढ्याच पुरतं ते भिक्षा मागायचे आणि वेगवेगळ्या घरामध्ये ते दररोज भिक्षा मागायचे. 4-5 ठिकाणी भिक्षा मागितली की त्यांना दररोजचं अन्न पुरवायचं. मग एक वेळेस एका ठिकाणी गेले, मोठे श्रीमंत होता, वाडा होता. मग ते बाहेर आले शेठ आणि त्यांनी पाहिलं की एक हट्टेकट्टे 2 लोक आहेत, शरीराने मजबूत आहेत आणि भीक मागत आहेत. त्यांना फार राग आला. अरे, तुम्ही एवढे हट्टेकट्टे सुदृढ आहात, शरीराने चांगले आहात आणि भीक मागता, काम करायचं नाही तुम्हाला. तुम्हाला जर काम पाहिजे असेल तर मी काम देतो, माझ्या शेतावरती या. असं काही बोलू लागले. पुष्कळ बोलले. तुम्हाला फुकट खायची सवय लागलेली आहे, काम करा, काहीतरी कमवा, मग खावा. अशा प्रकारचं ते बरंच ते शेठजी या गौतम बुद्धाला आणि त्याच्या शिष्याला बोलले. 10-15 मिनिट झाले. मग गौतम बुद्ध काही बोलले नाही, गपचीप बसून होते, उभा टाकून होते. मग त्या ग्रस्तांना फार आश्चर्य वाटलं की इतकं मी बोललो तरीसुद्धा हे गप्प का आहेत. मग त्याने विचारले, अहो, मी तुम्हाला एवढं घालून बोललो, तुम्हाला शिव्या दिल्या, शाप दिला आणि तुम्ही एवढं स्थिर बुद्धीचे आहात, एवढं कसं तुम्हाला, म्हणजे कसं जमलं? तर ते म्हणाले की एक गोष्ट सांगतो म्हणे, आम्ही दररोज 4-5 ठिकाणी भिक्षा मागतो रोजचं. काल काय झालं होतं, एका ठिकाणी गेलो होतो भिक्षा मागायला. भिक्षा मागायला गेल्यानंतर त्यांनी काय केलं की पेढ्याचा पुडा आणून दिला, ताट भरून पेढे आणून दिले. मग पेढे आणून दिल्यानंतर आम्ही काही ते पेढे घेतले नाही. मग सांगा, आम्ही पेढे घेतले नाही तर काय झालं होतं, काय झालं असेल? मग ते शेठजी म्हणाले, तुम्ही पेढे नाही घेतलात तर त्याने वापस घेऊन गेले असतील ते पेढे. बरोबर आहे म्हणे तुमचं,
आम्ही काही पेढे घेतले नाहीत, त्यांनी ते पेढे वापस ठेवून गेले. तशा प्रकारे तुम्ही मला एवढं बोललात, एवढा शिव्याशाप दिलात, घालून पाडून बोललात, मी काही घेतलंच नाही. मी घेतल्यावरच ते ठीक आहे ना, मी घेतलंच नाही, मग काय होईल? मग त्या शेठजीला डोक्यात प्रकाश पडला. अरे म्हटलं, हे मोठे साधू आहेत. अशा प्रकारची अवस्था, सम-अवस्था, कोणी मान द्या, कोणी अपमान करा, अशी अवस्था येणं फार कठीण आहे. परंतु हळूहळू प्रयत्न केला. आता गौतम बुद्धसुद्धा एक आपल्यासारखेच होते. सुरुवातीला त्याने 12 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हा हे असलं योगारूढ झाले होते, असली प्राप्ती त्यांना झाली होती. तर असा जो योगारूढ मनुष्य आहे तो सम असतो. मान आहे, अपमान आहे, नंतर थंडी आहे, गरमी आहे, आणि सर्वजण सारखे. कोणी चांगलं बोला, कोणी वाईट बोला, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोणी ज्ञानी आहे, अज्ञानी आहे, लहान थोर आहे, काळा गोरा, काही फरक नाही. त्यांची दृष्टी सम झालेली असते. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज अशा योगाबद्दल सांगत आहेत. आता पुढच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराज हा योग कसा साध्य करावा, आपण काय करावं, नुसतं ऐकल्यानंतर योग होत नाही. काय होतं, आपण ती क्रिया करायला पाहिजे. मग कशा प्रकारची साधना करायची, कशा प्रकारचं ध्यान करायचं, कशा प्रकारची धारणा करायची, काय काय करायला पाहिजे, हे आता पुढच्या सत्रात आपण पाहू. श्रीकृष्ण महाराज फार चांगल्या प्रकारे ह्या योगाबद्दल, साधनेबद्दल, ध्यानाबद्दल सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज पण विस्तारानं सांगत आहेत. हे आपण आता पुढच्या सत्रात बघू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.